नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अंजली गुरुजींना विचारत असते की गुरुजी, म्हणजे ईश्वरीची पाद्यपूजा कोण करणार? म्हणजे मी केली तर चालेल का? मला खरंच खूप आवड असेल तिची पाद्यपूजा करण्याची. तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही, म्हणजे असं आपण ठरवू शकत नाही. घरातले जे कर्तबगार पुरुष असतील किंवा घरातली जी पुरुष मंडळी असतील त्यांच्यापैकीच कोणीतरी त्यांची पाद्यपूजा करायची असेल, मग ही गृहलक्ष्मी तिची पाद्यपूजा त्या चौघांपैकीच कोणीतरी करावी लागेल. घरात जे पुरुष आहेत त्यांच्यापैकी. फक्त जे मिस्टर आहेत त्यांनी सोडून, म्हणजेच तिच्या नवऱ्याने सोडून बाकीच्यांनी पाद्यपूजा करायची असेल. असं म्हटल्यावर आता ती बघायला लागते आणि नंतर मग तिच्याकडे ती बघतच राहिलेली असते की आता कोण पाद्यपूजा करणार. गुरुजी म्हणतात की आपण एक काम करूया, आपण ना याच्यावरती एक पर्याय सुचवूया. तो म्हणजे की आपण चिठ्ठ्या टाकूया. म्हणजे आपण नावांच्या चिठ्ठ्या बनवूया. जी चिठ्ठी उचलली जाईल आणि जे नाव येईल ना त्याच्याकडून ही पाद्यपूजा केली जाईल असं आपण समजूया. तर राकेश मात्र मस्तपैकी चहा पीत बसलेला असतो. त्या गोष्टीचाच तो विचार करतो की नक्की ही पूजा आता कोण करेल. आणि त्यामुळे आता हे सगळं होत असताना आकाश म्हणतो की चला आता हे सगळं ना इंटरेस्टिंग असणार आहे, बघूया कोणाच्या हातून पूजा होते ती. त्यानंतर हे सगळं होत असताना आता ईश्वरी बघत असते की नक्की काय होतंय. गुरुजी म्हणतात की मला तुमचं नाव सांगा आणि राकेशचं नाव राजेश असं ते लिहितात. नंतर मग मामांचं नाव मामा म्हणतो अविनाश, अविनाश असं लिहितात. नंतर मग आकाशचं नाव, अशा प्रकारे आकाशचं आणि त्यानंतर मग अर्णवचं पण नाव लिहिलं जातं, कारण चौघे पुरुष चौघांचंही नाव आलं पाहिजे म्हणून. त्यानंतर मग आता गुरुजी म्हणतात की चला आता हे नाव एक सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर आता मग गुरुजी म्हणतात की कोण नाव सिलेक्ट करणार आहे? जिंची पूजा केली जाणार आहे गृहलक्ष्मीची त्यांनी सिलेक्ट करा. असं म्हटल्यावर आता लगेच आकाश बघत असतो आणि अर्णव म्हणतो की जा, मी सिंदूर घे, तू चिठ्ठी एक सिलेक्ट कर. असं म्हणून आता ते चिठ्ठी सिलेक्ट करण्यासाठी म्हणून ईश्वरी जाते. तेव्हा राकेशचं लक्ष असतं की नक्की काय होणार आहे आणि कोणती चिठ्ठी सिलेक्ट केली जाणार आहे त्यावरून पुढचं सगळं ठरणार असतं. त्यामुळे मग अर्णव हा तिच्याकडे बघत म्हणतो की मी सिंदूर, कसला विचार करतेस, ये पुढे आणि कर चिठ्ठी सिलेक्ट. असं म्हटल्यावर आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. आणि त्याचबरोबर इथे आता मामी पण बघत असते. मामी म्हणते की आता कोणाचं नाव येणार आहे बघूया आपण. आणि तिचंही तोंड जरा वाकडं झालेलं असतं. त्याच वेळेला आता गुरुजी म्हणतात की बघा बघा लवकर. आणि ईश्वरी चिठ्ठी काढते आणि सगळ्यांकडे आनंदाने अगदी बघतच राहते. मग त्याच वेळेला ती म्हणते की याच्यामध्ये नाव आहे राजेश, राजेश जिजूंचं नाव आलं आहे. असं म्हटल्यावर आता लगेचच अर्णव म्हणतो की अरे वा, राजेश जिजू. तेव्हा मग त्याचं नाव आल्याबरोबर आपली अंजली मात्र भोळी ती खूपच खुश असते. ती म्हणते की अरे वा राजेश, बघा तुमचं नाव आलं आहे, म्हणजे ना देवीने ही पूजा करण्यासाठी तुमच्यासारख्या पुण्यवान माणसाला निवडलं आहे बरं का. असं म्हटल्यावर आता लगेचच तो तिच्याकडे बघून हसत असतो, पण मनात मात्र वेगळंच सुरू असतं. नंतर मग आता अर्णव पण म्हणतो की हो, खरंच राजेश जिजू तुमचं खूप पुण्य आहे आणि त्यामुळे तुम्हाला ईश्वरीची ही पूजा करण्याचा मान मिळाला आहे बरं का. असा मुद्दामच तो टोमणा मारत असतो. आणि राकेश मात्र मनातल्या मनात खूपच शिव्या घालत असतो की या गुरुजीला, की नक्की हा आला आणि याने मला आता कामाला लावलं. नंतर मग आता गुरुजी म्हणतात की बरं ही पूजा आपल्याला आता करायची असेल. तेव्हा मग राकेश म्हणतो की म्हणजे ही पूजा कशी करायची असेल, कशाबद्दल, त्याबद्दल काही सांगाल का गुरुजी मला? त्यावेळेला ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. आणि नंतर मग गुरुजी म्हणतात, या पूजेची ना काही नियमावली आहे, ती तुम्हाला मी नीट समजावून सांगतो. बघा, ही पूजा करायची असेल तर तुम्ही या गृहलक्ष्मीच्या पायावरती पाणी घालणार. सुरुवातीला तुम्हाला तिचे पाय धुवायचे आहेत आणि ते पाय धुवायचे आहेत आणि नंतर त्याच्या पायावर हळद कुंकू घालून तुम्हाला फूल वाहून अगदी मनोभावे तिला नमस्कार करायचा आहे. आणि हे जे सगळं तुम्हाला करायचं आहे ना, ते काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते जाणून घ्या. मात्र इथे त्याला आनंद होत असतो की ईश्वरीच्या पायाला हात लावायला मिळणार की काय, म्हणजे मजाच. त्यामुळे तो जरासा मनातल्या मनात खुश असतो. परंतु गुरुजी लगेच दुसऱ्याच वाक्यात म्हणतात की हे बघा, तुम्हाला ही सगळी जी काही पूजा करायची आहे ना, ही पूजा तुम्हाला त्यांच्या पायाला स्पर्श न करता करायची. असं म्हटल्यावर आता राकेशचा चेहराच पडतो. मग राकेश म्हणतो की हे सगळं कसं करणार? गुरुजी म्हणतात की मी तुम्हाला सांगतो की ही सगळी पूजा कशी करायची ते. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे राकेश म्हणतो की ठीक आहे, मग आपण बघूया की कसं करायचं ते. नाहीतर मी काय म्हणतो गुरुजी, हा पूजेचा मान दुसरा कोणाला देता नाही येणार का? म्हणजे दुसरं कोणीही पूजा केली तरी चालू शकतं, मला काही इतकं मानाचं नाही आहे. त्यावेळेला मग दुसऱ्यांनी कोणी पुण्य कमवलं तरी चालेल ना. असं म्हटल्यावर लगेच अंजली म्हणते की नाही नाही, अहो असं अजिबात करू नका. तुमचं या चिठ्ठीत नाव आलं आहे याचा अर्थ देवीने तुम्हाला निवडलं आहे ना या पुण्य कामासाठी, म्हणून हे पुण्यकर्म तुमच्या हातूनच होऊ दे. असं म्हटल्यावर आता राकेश हा रागाने अगदी तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. आणि मग गुरुजी म्हणतात की चला चला, पूजेसाठी वेळ होता कामा नये, चला आपण पूजा केली पाहिजे.
असं म्हणून आता पूजा करण्यासाठी गुरुजी हे तिथे आलेले असतात. त्याच वेळेला राकेशही येतो आणि मग ईश्वरीला मस्तपैकी छान जी मोठी खुर्ची असते त्या खुर्चीवरती बसवलेलं असतं अगदी बॉससारखं, आणि राकेश हा तिच्यासमोर आलेला असतो. आणि राकेशला बघून आता ईश्वरी अगदी घालतल्या घालतच हसत असते आणि तिला त्याचा खूप राग देखील येत असतो की ईश्वरी हे सगळं त्याच्याकडून करून घेणार आहे. आणि अर्णवची वाक्ये तिला आठवतात. तेव्हा मग अर्णव आता विचार करत असतो की कसं करायचं, काय करायचं. त्याच वेळेला आता अर्णव मात्र गालातल्या गालात खूपच खुश असतो. गुरुजी म्हणतात की चला आता पूजा कशी करायची आहे ना ते मी तुम्हाला सांगतो. मग मुद्दामच अर्णव म्हणत असतो की जिजू अगदी गृहलक्ष्मीची पूजा मनभावे करा बरं का. तुम्हाला देवीने निवडलं आहे, तुमच्या हातून खूप चांगलं काम होतं आहे, तुम्हाला पुण्य खूप आहेत, तुमची पुण्य खूप आहेत, असं म्हणून आता मुद्दामच तो त्याला टोमणे देत असतो. आणि अगदी मनापासून पूजा करा आणि ती पूजा तुमच्या नक्कीच फळास येईल असं तो मुद्दामच बोलून दाखवत असतो. तेव्हा हे सगळं होत असताना अर्णवकडे अगदी कटाक्षानेच तो नजर टाकतो आणि रागाने त्याच्याकडे तो बघत असतो. जेणेकरून हे जे सगळं काही घडतंय ना हे सगळं ते माझ्यामुळे म्हणजे अर्णवमुळे घडतंय हे त्याच्या अगदी बरोबर लक्षात आलेलं असतं आणि तो रागानेच बघत असतो. तेव्हा मग गुरुजी म्हणतात की चला करायची का आपण आता पूजेला सुरुवात. तेव्हा मग राजेश त्याच्याकडे बघतो आणि हो ठीक आहे आपण सुरुवात करूया अशा नजरेने आता तो त्याच्याकडे बघायला लागतो. मग गुरुजी म्हणतात की हे बघा पूजेचं साहित्य आणलं आहे का. मग अंजली म्हणते की गुरुजी एकदा बघून घ्या पूजेचं साहित्य व्यवस्थित आहे का. तेव्हा मग गुरुजी म्हणतात की हो हो अगदी व्यवस्थित आहे, काहीच काळजी नाही, सगळं व्यवस्थित आहे. त्यानंतर मग गुरुजी त्याला सांगतात की तुम्हाला ही खोबऱ्याची जी वाटी ठेवली आहे ना त्या खोबऱ्याच्या वाटीने पाय धुतल्यानंतर पाय स्वच्छ करायचे आहेत. कारण की लक्षात घ्या तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगून देतो की तुम्हाला लक्ष्मीचे अजिबात पाय धरायचे नाहीत आणि जर तुम्ही गृहलक्ष्मीचे पाय धरलात ना तर लक्ष्मीचा तुमच्यावर कोप होईल, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही अजिबातच गृहलक्ष्मीचे पाय वगैरे अजिबात धुवायचे नाहीत असं सांगितल्यानंतर आता गुरुजी बघतच राहतात. राकेश मात्र रागाने तिच्याकडे बघतच राहतो आणि ईश्वरीला गुरुजी म्हणतात की चला आता पूजेसाठी पाय समोर ठेवा. म्हणून ईश्वरी आता पूजेसाठी पाय समोर ठेवायला लागते आणि ती पाय समोर ठेवत असताना गुरुजी आता सांगतात की चला आता राजेश तुम्ही तिचे पाय धुवायचे आहेत. त्यामुळे आता ईश्वरी बघतच राहते आणि तो तांब्या घेतो आणि तांब्यामधून ईश्वरीच्या पायावर पाणी घालतो. मग आता म्हणतो की ठीक आहे तुम्ही आता त्यांच्या पायावर पाणी ओतलं, आता तुम्हाला तिचे पाय म्हणजेच गृहलक्ष्मीचे पाय स्वच्छ करायचे आहेत. त्यासाठी ही खोबऱ्याची वाटी ठेवली आहे ना ही खोबऱ्याची वाटी घ्या आणि त्याने तुम्हाला तिचा पाय स्वच्छ करायचा आहे. तेव्हा मात्र हे सगळं होत असताना अर्णव अगदी आनंदानेच बघत असतो. मनातल्या मनात म्हणत असतो की मी जे दिलंय मिस इंदोरला माझे शब्द, तो शब्द आज मी खरा करणार आहे. तेव्हा ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते की कधी तो पाणी वगैरे टाकतोय. त्यावेळेला मग पाणी टाकल्यानंतर ईश्वरी ही त्याच्याकडे बघत राहते. नंतर गुरुजी म्हणतात की चला बस झालं, पाय धुणे बस झाले, आता एक काम करा, आता तुम्ही त्यांच्या पायावरून ते खोबऱ्याने त्यांचे पाय स्वच्छ करून घ्या खोबऱ्याच्या वाटीने, कारण की तुम्हाला पायाला स्पर्श करायचे नाही यासाठी आहे ती खोबऱ्याची वाटी. आता मात्र इथे राकेशचा आतल्या आत खूपच जळफळाट होत असतो आणि त्याला इतका त्रास होत असतो की त्याला ईश्वरीचे पाय धुवावे लागत आहेत. म्हणजे ज्या ईश्वरीला तो सतत छेडतो, सतत त्रास देतो, त्याच ईश्वरीच्या पायाशी आल्यामुळे त्याला आता खूपच असं राग येत असतो आणि मनातल्या मनात खूपच त्याचा संताप होत असतो. नंतर मग आता ईश्वरी ही त्यांच्याकडे बघतच राहते आणि अर्णवकडे ती खूप आनंदाने बघत असते. ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून अर्णवला तर खूपच बरं वाटत असतं, कारण जे काही घडलं आहे त्यामुळे एक वेगळंच त्यांना वाटत असतं. तर इथे आता हे सगळं होत असताना राकेशचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो. किती काही झालं तरीही ईश्वरीकडे त्याला अगदी बघताही येत नसतं. म्हणजे इतकं त्याला लाज वाटत असते स्वतःच्याच नजरेत तो पूर्णपणे पडून गेलेला असतो, कारण तशीच वेळ अर्णवने त्याच्यावरती आणलेली असते. मग आता तो तिचे पाय देखील धुत असतो आणि तिच्या पायावर आता तो गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे खोबऱ्याने पाय स्वच्छ केल्यानंतर पायावर हळद कुंकू घालतो आणि हळद कुंकू घातल्यानंतर तिच्या पायावरती ती फुलं देखील ठेवत असतो आणि तीही लांबूनच ठेवायची असतात. त्यामुळे आता गुरुजी त्याला ते सतत तशी सूचना देत असतात. आता गुरुजींना तो आता वैतागूनच म्हणतो की गुरुजी झाली आता माझी पाद्यपूजा, आता हे संपवलं तर चालेल ना. असं म्हटल्यावर आता ईश्वरी त्याच्याकडे बघायलाच लागते आणि मग असं म्हटल्यानंतर ईश्वरीला वाक्य आठवतात अर्णवची. ते म्हणजे की मिस इंदोर, हा माणसाने तुला त्रास दिला आहे ना, मी आज तुला वचन देतो की आज पाडवा संपायच्या आत हा माणूस स्वतः तुझ्या पायांची पूजा करणार आणि तुझ्या पायावर मी टेकवायला लावणार. तेव्हा मग आता लगेचच
हे सगळं होत असताना त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तो रागानेच बघत असतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो, की "गुरुजी, अहो मेन गोष्ट तर राहिलीच." तेव्हा गुरुजी पण म्हणतात, की "हो, अहो तुमची मेन गोष्ट राहिली ते म्हणजे तुम्ही गृहलक्ष्मीच्या पाया नाही पडलात. तुम्हाला अगदी मनोभावे नमस्कार करायचा आहे." त्यावेळेला मग राकेशलाही आठवतं, की कशाप्रकारे अर्णवने सांगितलंय ते वाक्य खरं करून दाखवलं. म्हणजेच अर्णवने सांगितलेलं होतं, की तिच्या पायाची पूजा करायला मी लावणार आणि तेच अर्णवने करून दाखवलं. त्यामुळे आता खरं तर त्याला खूपच जास्त राग येत असतो. आता त्यावर लगेचच अंजली म्हणायला लागते, की "अहो, हो, चांगला मनापासून नमस्कार करा हां. म्हणजे मला माहिती आहे, की तुम्ही अगदी मनापासून नमस्कार करणार. कारण की तुम्ही तिची चांगलाच आशीर्वाद घ्या. आशीर्वाद आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही चांगलाच नमस्कार करा. मला माहिती आहे आणि तुम्ही मनापासून करणार आहात सगळं." तेव्हा मग आता हे ती बोलल्यानंतर राकेशकडे कुठला दुसरा पर्यायच उरत नाही. तो आता ईश्वरी ज्या पायामध्ये ज्या परातीत पाय ठेवते, तिथेच त्या परातीवरतीच तो डोकं ठेवतो आणि तिला स्पर्श करायचा नसतो म्हणून परातीकडेच तो डोकं ठेवतो आणि मात्र डोकं ठेवलेलं असताना त्याला खरंच खूप राग येत असतो. या गोष्टीचा त्याला खूप जळजळ होत असते, की हे सगळं कशासाठी मी करतोय आणि का करतोय आणि याचाच त्याला प्रचंड असा त्रास होत असतो. त्यामुळे ईश्वरी आता गप्प असते. अर्णवने तिच्यासाठी हे सगळं करून दाखवलं, त्याच्यामुळे तिला खरं तर खूपच आनंद झालेला असतो. आणि मग आता राकेश हे सगळं करत असताना तो खूप आनंदाने सगळ्याकडे बघत असतो. आता ईश्वरीकडेही तो बघतच राहतो. ईश्वरी त्याच्याकडे आनंदाने बघते आणि त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना अंजलीताई ही म्हणत असते, की "वाह! खरंच खूप खूप छान पूजा केलीत बरं का तुम्ही अगदी मनापासून. म्हणजे लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न आहे." तेव्हा गुरुजींना तो विचारतो, की "झालंय का आता? आता मी उठू शकतो का?" तेव्हा गुरुजी म्हणतात, की "हो, हो. अगदी व्यवस्थितपणे पूजा केली आहे तुमची." मग अंजली म्हणते, की "खरंच म्हणजे तुम्ही खूप पुण्य कमवलंय हां आज हे सगळं करून." तेव्हा लगेचच आता अर्णव म्हणतो, की "हो ताई, अगं ते खरंच खूप पुण्यवान आहेत, की त्यांना आजची ही संधी मिळाली खरं तर." नंतर मग आपल्या लगेचच मामा बोलून दाखवतो, की "हो, हो, म्हणजे आज जे काही केलं ते आणखी एक पुण्य पदरात पडलं जावई बापूंच्या. म्हणजे जर समजा काही पापं केली, तर ते एखादं पुण्य गाठीशी असावं ना ते पुसण्यासाठी, म्हणून हे सगळं होतं." तेव्हा लगेच वल्लरी म्हणते, की "अहो, असं काय बोलताय? आपल्या जावई बापूंबद्दल आपले जावई बापू पुण्यवानच आहेत त्यामुळे." तेव्हा लगेच आता हे झाल्यानंतर तो म्हणायला लागतो, म्हणजेच अर्णव म्हणायला लागतो, की "पुण्यवानच आहेत, ही खरी गोष्ट आहे." वल्लरी म्हणते, की "हो, म्हणजे असं कशाला बोलताय? आपल्या जावई बापूंचे खूप पुण्य आहेत बरं का." मामा म्हणायला लागतो, की "अगं हो, हो वल्लरी, किती बोलतेस? खरं तर म्हणजे इतकी पुण्य केलेत ना आपल्या जावई बापूंनी, की त्यांनी यादीच वाचून दाखवली तरी चालेल किंवा आपण त्यांची यादी वाचवून दाखवू शकतो. इतकी इतकी पुण्य आहेत त्यांची." असं म्हटल्यावर आता मुद्दाम टोमणा मारल्याचं राकेशच्या लक्षात आलेलं असतं आणि तो रागानेच मामाकडे बघत असतो. कारण की त्याला माहीत असतं हे सगळं मुद्दाम मामा त्याला बोलून दाखवतोय आणि त्यामुळे त्याला खरं तर खूपच या गोष्टीचा राग येत असतो. आता ईश्वरी मात्र गपचूप हे सगळ्याची मजा घेत असते. कारण तिला माहीत असतं की राकेशची कशी चांगल्या प्रकारे टेर खेचलेली चाललेली आहे. त्यामुळे मग आता वल्लरी म्हणत असते, की "हो, जावई बापू, खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बरं का. तुम्ही खूप छान केलंत सगळं." तेव्हा मग आता अर्णव पण म्हणत असतो, की "हो, मग असे जिजू आम्हाला मिळालेत त्यामुळे आम्ही खूप लकी मानतो स्वतःला." असं नंतर ते सगळेजण बाजूला निघून जातात आणि "चला मग आपण खाऊया, जेवायला चला," असं म्हणून वल्लरी सगळ्यांना घेऊन जाते आणि अर्णव तिथेच असतो. अर्णव म्हणतो, की "मामा, खरंच तू पुढे हो, मी येतो." तेव्हा राकेशला म्हणतो, की "तुम्हाला जिजू, राजेश जिजू तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा." असं म्हणून तो आता हात पुढे करतो आणि म्हणतो, की "आय मार्क माय वर्ड्स, मी कधीही माझे बोललेले शब्द खरे करून दाखवतो आणि ते आज मी खरे करून दाखवले. जे काही मी तुला बोललेलो, की माझ्या ईश्वरीला, माझ्या बायकोला मी पाडव्याचा शब्द दिलेला, तो मी पाडव्याचा शब्द खरा करून दाखवला. तेही सगळ्यांसमोर तू तिचे पाय धुतलेस आणि पाय धरले होतेस. हे सगळं मी खरं करून दाखवलं." राकेशचे डोळे अगदी रागाने लालबुंद झालेली असतात. ईश्वरी पण आता त्याला बोलते, "एक मिनिट, दिवाळी पाडव्याच्या तुम्हाला खूप शुभेच्छा राजेश जिजू." असं ती रागाने बोलून दाखवते आणि त्याचमुळे इथे आता अर्णवला हे सगळं पाहून खूप आनंद झालेला असतो. राकेशच्या मात्र रागाचा खूपच पारा चढलेला असतो. कारण जे काही ईश्वरी आणि अर्णवने केलं आहे त्यामुळे त्याला खूपच जास्त राग आता आलेला असतो. त्यानंतर मग आता इथे हे सगळं होत असताना ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि खरं तर ईश्वरीला अर्णवचा खूपच जास्त अभिमान वाटत असतो. कारण जे काही अर्णवने केलं आहे त्यामुळे तर तिला त्याच्याकडे बघून खूप आणखीनच प्रेम वाढलेलं असतं. असं ती आता बघून त्याच्याकडे बघतच असते. त्यानंतर मग इथे ईश्वरी आणि अर्णव दोघं एकमेकांकडे हसत-हसत बघत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की अर्णव म्हणतो, "मी सिद्धोर, तुला आनंद होतोय ना?" तेव्हा ईश्वरी फक्त त्याच्याकडे हसून बघते आणि तो म्हणतो, "मी सिद्धोर, तुला दिलेला मी कधीही शब्द खरा करणार. तुझं जे काही मन आहे ते कधीही मोडणार नाही."
आणि आत्तापर्यंत मी जे काही करणार ते तुझ्यासाठीच करणार आहे, असं बोलल्यावरती ईश्वरीला आता आणखीनच मनापासून आनंद झालेला असतो. त्यानंतर आता मामा हा गुरुजींना बाहेर त्यांचे पैशांचे सगळे काही ठरलेलं असतं ते देत असतात. मग गुरुजी म्हणतात की एकदम बरं बरं झालं. तेव्हा गुरुजी म्हणतात की काय कसं वाटलं माझी ॲक्टिंग, अगदी बरोबर वाटली ना? तेव्हा मग मामा म्हणतो की हो अगदी व्यवस्थित माझी इंदोरी ॲक्टिंग. तेव्हा मग तो म्हणतो की माझ्या एकपात्री प्रयोगाचा बघाल की नाही? तेव्हा मामा म्हणतो की हो माझ्या मित्राशी माझं बोलणं झालं आहे, तुम्हाला मी शब्द देतो की तुमचं मी प्रयोग नक्की बसवणार. आणि गुरुजी म्हणतात की धन्यवाद आणि तुमचं काम अगदी व्यवस्थितच वाटलं असं मामा बोलून दाखवतो. आणि गुरुजी तिथून निघून जातात. लगेच राकेश विचार करतो की अच्छा म्हणजे ह्या गुरुजीचं असं आहे तर बहुतेक ह्याने हे सगळं मुद्दाम केलं आहे. त्यानंतर मग आता लगेचच अर्णव म्हणायला लागतो की मामा गुरुजी गेलेत का? तेव्हा आता तो म्हणायला लागतो की हो गुरुजी गेलेत. नंतर मग आता मामा म्हणतो की खरंच म्हणजे ना मला आनंदच झालेला आहे. त्या गुरुजीने त्याचं काम चोख केलं आहे. पण बघितलं ना मला इतका आनंद झाला आहे म्हणून ना. तेव्हा अर्णव म्हणतो की हो म्हणजे ना आपण हे सगळं जे काही केलं आहे ना ते खरं तर आपण आनंदाने केलेलं आहे आणि गुरुजींनी त्याचं काम व्यवस्थित केलं आहे, सगळं व्यवस्थित झालं आहे. आता फक्त एकच गोष्ट की मामा उद्याच्या दिवाळी पार्टीचं सगळं नियोजन झालं आहे ना? तेव्हा तो म्हणतो की हो हो सगळं नियोजन झालं आहे, मी अगदी सगळं परफेक्ट नियोजन केलेलं आहे आणि मला तर उद्याची दिवाळी पार्टी आहे ना अगदी आनंदाने सेलिब्रेट करायची. कारण आज ज्या प्रकारे तू त्या राकेशचं नाक ठेचलं आहेस ना चांगलंच, त्यामुळे मला इतका आनंद झाला आहे बाच्या, मला तुझ्यावर अभिमान वाटतो अभिमान. मला खूप कौतुक वाटतं आहे तुझं त्या राकेशने जे काही केलं आहे त्याबद्दल. आणि मग तो म्हणतो की पण तो राकेशचा चेहरा बघितला कसा अगदी रागाने लाल 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 झालेला. त्याला जे काही केलंस ना त्यामुळे अगदी खरं तर खूपच राग येत होता. पण काय करणार त्याला हे सगळं करावं लागत होतं आणि त्याला ज्या प्रकारे तू कोंडीत पकडलंस ना त्यामुळे खरंच खूप मला आनंद वाटत होता. त्यानंतर मामा म्हणतो की चल आपण आता निघूया आणि ईश्वरी खुश आहे ना? तर मग अर्णव जरासा गालात लाजतो. तेव्हा मग मामा म्हणतो की अरे माझा ग्रेट बिझनेसमॅन यार चक्क प्रेमात पडल्यासारखा लाजतोय. तेव्हा मग तो म्हणतो की मामा काय तुझं पण? तेव्हा आता मामाला तो म्हणायला लागतो की हे बघ मला तरी आता एक गोष्ट लक्षात आली आहे की तू खूप चिडलाय, त्याच्या शेपटीवर पाय दिलाय त्यामुळे तो काही शांत बसणार नाही. पण एक गोष्ट नक्की, आपण हा गुरुजी जो काही बोलवला त्या गुरुजीने खरंच खूप मस्त काम केलेलं होतं. तेव्हा आता अर्णवला ते ऐकून खरंच खूप त्याला राकेशला चिड येते की अच्छा म्हणजे हा गुरुजी यांनी जो काही बोलवला तो खोटा गुरुजी बोललेला होता माझ्या विरोधात. एवढी सगळी यांनी अरेंजमेंट केली होती. नाही आता ना मी अजिबातच या चिंटूला सोडणार नाही आहे, अजिबात नाही सोडणार असं म्हणून तो त्याच्यावरती आता खूप राग खाऊन असतो. ईश्वरी तिच्या रूममध्ये असते आणि राकेशने ठरवलेलं असतं की अर्णव तू आता वाईट पस्तावशील. ईश्वरी आता तिच्या रूममध्ये खूप जास्त विचार करतच बसलेली असते. म्हणजे अर्णवने जे काही केलं आहे त्यामुळे तिला खरं तर खूप आनंद होत असतो. राकेशने तिचे पाय धुतले, तिचे पाय त्या खोबऱ्याच्या वाटेने पुसले, हळद कुंकू लावलं आणि कुंकू लावलं, त्यानंतर मग फूल ठेवलं आणि पाया पडलाय. हे सगळं सगळं आठवतं. त्याचप्रमाणे हेही आठवतं की अर्णवने तिला शब्द दिलेला असतो की येत्या पाडव्याच्या दिवशी तुला जे हवं ते तुला मिळणार आणि तिला खूप आनंद झालेला असतो. आता हे सगळं होत असताना अर्णव आणि ईश्वरीला तेच आठवत असतं आणि तिकडे राकेशलाही त्याचा झालेला अपमानच आठवत असतो. ईश्वरी आता गालातल्या गालात हसत असते आणि खूप खुश असते. अर्णव लांबूनच हे सगळं बघत असतो आणि त्याला कळतं की ईश्वरीला खूपच जास्त आनंद झाला आहे. तेव्हा ईश्वरी स्वतःच आरशात स्वतःचं रूप निहाळत बसलेली असते. अर्णव आता पटकन दरवाजा बंद करतो आणि ईश्वरीला हसताना पाहून त्यालाही खूप बरं वाटत असतं. तो म्हणतो की मी सिंदूर तुला कसं वाटतंय, तुला ठीक वाटतंय ना? त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की हो म्हणजे कसं आहे ठीक तर वाटतंय. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मी सिंदूर तुझी जी मनातली इच्छा होती बघ मी ती पूर्ण करून दाखवली. मला माहीत होतं तुला काय हवं होतं आणि ते मी पूर्ण करून दाखवलं. तेव्हा ईश्वरी खूप खुश असते आणि त्याच्याकडे बघत असते. अर्णव म्हणतो मिस इंदौर मला माहिती आहे किती काही झालं ना तरीही या गोष्टी तू विसरू शकणार नाहीस, कारण हे सगळं तुझ्यासाठी केलं होतं मी आणि तुला आज मी शब्द दिला होता ना आणि बघ तो शब्द मी खरा करून दाखवला. त्या राजेशला ते नीच राजेशला तुझ्या पायाशी आणलं मी. तो खूप त्रास देत होता ना तुला, मला समजलेलं आणि त्यासाठीच मी ते करून आणलं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर पण मला एक गोष्ट समजत नाही आहे की तुम्ही हे सगळं कशासाठी आणि का, म्हणजे मला कळत नाही आहे अचानक. तेव्हा मग तो म्हणतो की हो मी अचानकच ठरवलं आहे सगळं, त्यामुळे आता तू त्यामध्ये मला काहीच बोलू नकोस, हे सगळं जे काही चाललं आहे ना ते चालू दे. ईश्वरी म्हणते की मला किती आनंद झाला आहे म्हणून माहिती आहे, म्हणजे किती आनंद झाला आहे. तो माणूस तो नीच म्हणाला ढम माझ्या पायाखाली आला, मला खरंच खूप बरं वाटलं. त्याच्या पायाला स्पर्श न हाताला स्पर्श न होऊ देता तुम्ही मस्त ही सगळी आयडिया शोधून काढली
आणि गुरुजींनी तर छानच माझ्या गोष्टींची पायांची वगैरे पूजा करायला सांगितली. म्हणजे मला खूप प्रसन्न वाटतं आहे. मला खूप आनंद झाला आहे. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तुला आनंद झाला आहे ना, मग बस. मला आणखी काही नको. मला फक्त तुझा आनंद बघायचा आहे. असं आता तो तिला बोलून दाखवतो. ईश्वरी म्हणते की खूप 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 आनंद झाला, एकदम बढिया वाटतंय. आणि कसं वाटतंय ते तुम्हाला सांगताही येत नाही आहे. खूप खूप बढिया वाटतंय. तर इथे आता हे सगळं होत असताना अर्णवला मात्र ईश्वरीकडे बघून खूपच आनंद होत असतो. ती सगळं अगदी आनंदाने बघत असते. ईश्वरी म्हणते की मला वाटलं होतं की हे सगळं तो करणार नाही, परंतु तुम्ही ज्या प्रकारे त्याला आज धडा शिकवलात ना अर्णव सर, त्यामुळे खरंच मला इतका आनंद झाला आहे. ईश्वरी म्हणते की मला आनंद झाला आहे. मग मला आता तुम्ही सांगा की तुम्हाला या बदल्यात रिटर्न गिफ्ट काय हवं आहे? तुम्ही जे सांगा ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. सांगा तुम्हाला रिटर्न गिफ्ट काय हवं आहे? तेव्हा मग अर्णव म्हणतो की देशील मी जे मागेन? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो देईन मी सर, तुम्ही मागून तर बघा. तेव्हा मग आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की ठीक आहे, मग मला रिटर्न गिफ्ट हे हवं आहे की रात्री झोपताना तू. तेव्हा मग ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की रात्री झोपताना काय अर्णव सर? तेव्हा आता तो तिच्याकडे बघत राहतो आणि ईश्वरीला पण अगदी धक्काच बसलेला असतो की अर्णव आता काय मागणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मामा आता राकेशला म्हणत असतो की मामा आता अर्णवला म्हणत असतो की काय माहिती नाही अर्णव, राकेश सकाळपासून कुठेच दिसत नाही आहे. तो कुठे गायब झाला काही समजत नाही आहे. तेव्हा मग आता मामाला तो म्हणायला लागतो की मला समजत नाही आहे. नक्कीच त्याचा काहीतरी वेगळा प्लॅन असेल. तो काय करत असेल खरंच काही कळत नाही आहे. जर त्याने वेगळी काही खेळी खेळण्याची सुरुवात केली तर तो दिवसभर घरात नाही, याचा अर्थ एकच होतो की असं काहीतरी नक्कीच सुरू आहे जो तो करणार आणि आपल्या विरोधात तो नक्कीच काहीतरी करणार. तर इथे राकेश म्हणत असतो की तू आज जे काही केलं आहेस ना, ते करून खूप मोठी चूक केलेली आहेस तू. हे सगळं करायला नको हवं होतंस तू. आता जे काही केलं आहेस ना, त्यामुळे तुला तुझा आता जीव गमवावा लागणार आहे. जे काही केलं आहेस त्याचा बदला आता मी घेणार म्हणजे घेणारच. आता राकेश मात्र फुल ॲक्शन मोडमध्ये असतो आणि अर्णवला मारण्याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता यायला लागलेला असतो. त्यानंतर मग आता ईश्वरी ही तयारी करत असताना तिच्या हातून जे लाल कपाळाचं कुंकू म्हणजे जे लक्ष्मीचं कुंकू असतं ते खाली पडतं आणि ते खाली पडल्यामुळे ईश्वरीला आता खूप वाईट वाटायला लागतं. ईश्वरी म्हणते की हे सगळं काय झालं आहे? मला खरंच खूप भीती वाटते. तेवढ्यातच तिच्या हातून ते कुंकू पडत असताना तिथूनच आता अर्णव येतो आणि म्हणतो की मिस इंदौर काय झालं? तू का इतकं टेन्शन घेतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर हे कुंकू पडलं आहे बघा ना, आणि हे पडणं असं चांगलं नसतं. तेव्हा तो म्हणतो की इट्स ओके, पडलं असेल ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, हा अजिबात चांगला संकेत नाही आहे. मी अजिबातच हे नाही विसरू शकत. असं ईश्वरी आता त्याला बोलून दाखवते आणि त्यामुळे आता ती रडायला लागलेली असते. आता मात्र अर्णवच्या जीवाला कोणता नवीन धोका निर्माण होणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.